नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर बोडके, राहणार मान, तालुका मुळशी, जिल्हा पुणे। पूर्वी वडिलांबरोबर पारंपरिक पद्धतीची शेती करायचो। ही शेती करत असताना प्रचंड मेहनत करून भाताची शेती आम्ही पिकवायचो, पण या शेतीमध्ये वर्षभर पुरेल एवढं धान्य पिकत नव्हतं। कायम दरिद्री गरिबी असायची। 5-10 एकर शेती असतानाही आई वडील दुसऱ्याच्या शेतावर 5 दिवस काम करायचे आणि 2 दिवस आपल्या शेतावरती, कारण 5 दिवस काम करून जे पैसे मिळतील त्या पैशावरती कुटुंब जगायचं। ही सगळी परिस्थिती हालाकीची पाहिली। कसं बसं 10वीपर्यंत शिक्षण खेडेगावांमध्ये गोटवडे गाव इथं झालं आणि या शिक्षणातून आणि शेतीतून काही मिळत नसल्यामुळं मग काय करायचं तर किती दिवस आपण करायचं ही पारंपरिक शेती। म्हणून 10वीनंतर ऑफिस बॉयची नोकरी केली। 10 वर्ष नोकरी केली। ह्या नोकरीमध्ये सकाळी 6 वाजता जायचं आणि रात्री 11 वाजता यायचं। कशासाठी जगत होतो हे कळतच नव्हतं। तेच पेमेंट, तोच काम, तोच पगार, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता असं लक्षात आलं की किती दिवस असं जगायचं। एक दिवस सांगलीच्या एका शेतकऱ्याची स्टोरी वाचली की त्याला 10 गुंठ्याच्या शेतीमधून एका वर्षात 10 लाख रुपये मिळालं होतं। ती स्टोरी वाचली आणि असं लक्षात आलं की 10 वर्ष नोकरी करून आपल्याकडे 10 रुपये साठलेले नाही। मग याने तर एका वर्षात 10 गुंठ्यातून 10 लाख रुपये कमावले, का आपण अशी शेती करू नये। ती आधुनिक पद्धतीची शेती होती, कारण आई वडील करायचे ते पारंपरिक होतं। त्याच्यामध्ये फक्त पैसे टाकायचं माहिती होतं, पैसे कमवायची यंत्रणा माहिती नव्हती। हे लक्षात घेतलं आणि मग वडिलांना म्हणलो मी आता नोकरी सोडतो, शेती करतो। वडील खूप नाराज झाले। त्यांना वाटलं नोकरी करतोय तोपर्यंत याचं लग्न होईल आणि जर याने नोकरी सोडली तर याचं लग्नच नाही होणार शेती करतो म्हटल्यानंतर। आपल्या देशाचं दुर्दैव आहे, जो शेतकरी सगळ्या जगाला खायला घालतो, रात्रंदिवस कष्ट करतो, त्याच्यावर कोणी लग्न करायला तयार नाही। आणि जी लोक फक्त पडद्यावर प्रेझेंटेशन टाकून लोकांना रोज फसवतात, त्यांच्याशी अनेक मुली हिरो समजून लग्न करायला तयार आहे। हे दुर्दैव मला बाहेर काढायचं होतं, म्हणून सांगलीच्या शेतकऱ्याकडे गेलो, त्याचं पाहिलं आणि वडिलांचा विरोध असतानाही नोकरी सोडली। पण वडिलांचं सांगणं होतं की नोकरीच्या आधी सोडायच्या आधी फक्त लग्न करून घे। मग लग्न उरकून घेतलं आणि मग सुरुवात केली शेतीला। याच्यासाठी एक कोर्स करायचा होता, तो कोर्स केला। कोर्समध्येही सगळं थेरॉटिकल सांगणं होतं, त्याच्यामुळं मला काही फारसं समजलं नाही। मग एका शेतावरती वर्षभर स्वतः डबा घेऊन 17 किलोमीटर सायकलवर जाऊन काम केलं। या कामातून पैसे काहीच नाही मिळाले, पण करोडोचा अनुभव मिळाला आणि या करोडोच्या अनुभवाच्या जीवावरती आज आम्ही करोडो शेतकरी करोडो रुपये कमावतो आहे। ती स्टोरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे। मग 10 गुंठ्यावरती पॉली हाऊस करायचं आणि या पॉली हाऊसमध्ये फुलांची शेती करायचा निर्णय घेतला। त्यासाठी 10 लाख रुपये 12 लाख रुपये लागत होते। 2 लाख रुपये माझे आणि 10 लाख रुपये बँकेचे। आता कधी 10 रुपये कर्ज न घेतलेल्या माणसाला 10 लाख रुपये म्हणजे फार मोठी रक्कम होती। पण कोर्स केल्यामुळं पणन मंडळमध्ये तिथं सगळी माहिती दिली होती, बँकेत कसं जायचं काय। त्या पद्धतीने बँकेच्या मॅनेजरकडे गेलो। मॅनेजरने सांगितलं एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून आणा। मग CAकडे गेलो। CAला 20-25 हजार रुपये देऊन, म्हणजे अख्ख्या आयुष्याची 10 वर्षाची कमाई त्या CAला देऊन तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांच्याकडनं तयार करून घेतला। तो बँकेत दिला आणि बँकेत दिल्यानंतर मॅनेजरने सांगितलं की ठीक आहे आपण बघू, आमचा ॲग्रिकल्चर ऑफिसर येईल आणि तुमचा इंटरव्ह्यू घेईल। 8 दिवसांनी ॲग्रिकल्चर ऑफिसर आले। इंटरव्ह्यू घेताना इतका त्रास, म्हणजे जसं काय आपण फार मोठ्या गुलामगिरीमध्ये आहोत आणि फार मोठं काहीतरी कोणाला तरी फसवायसाठी आपण ते कर्ज घेतो आहे, अशा सगळ्या भावना समोरच्या लोकांच्या। आज हा कागद दे, उद्या तो कागद दे, 6 महिने तर कागदच जमवत होतो। कोटेशन याचं आण त्याचं आण, सगळी प्रॉपर्टी लिहून घेतलेली। म्हणजे 10 लाख रुपये कर्ज घेताना 10 कोटीची प्रॉपर्टी लिहून घेतली, तरी मानसिकता यांची अशीच, नेहमी असंच होतं। ह्या सगळ्यांना 9,000 कोटी रुपये बुडवणारा मल्ल्या चालतो, 11,000 कोटी बुडवणारा नीरव मोदी चालतो, पण 5 कोटीची जमीन देऊन फक्त 5 लाखाचं कर्ज मागणारा शेतकरी चालत नाही। हे एक दुर्दैव आहे आपल्या सगळ्या सिस्टमचं। म्हणून मित्रांनो, या सगळ्या यंत्रणेमध्ये आपण इतका सुंदर अभ्यास करायचा आणि प्रॉफिटेबलच फार्मिंग करायचं। ह्या सगळ्यांच्या थोबाडं आपल्याला बंद करावे लागतील। ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये सगळे शेतकरी सोडून मोठे झाले। त्याचं कारणच हे आहे, शेतकऱ्याला सगळ्यांनी निग्लेक्ट केला आहे। शेतकरी म्हटलं की असं एकदम, म्हणून 2 महिने आपण फक्त आपणच पिकून आपणच खाऊ बघू। सगळे जर नाही तुमच्याकडे भीक मागत आले ना, बाबा थोडीशी भेंडी दे, थोडीशी गवार दे, 100% येतील, पण आपली एकी नाही आहे। सगळ्यांनी आपला फायदा घेतला आहे। राजकारणी मंडळींनी आपले गटतट करून आपल्याला फोडून टाकलं सगळ्या यंत्रणेमधून। ह्या सगळ्या सिस्टममध्ये आता आपल्याला काम करायचं, हे सगळं लक्षात आलं आणि मग कसं बसं बँकेचं कर्ज मिळालं। कर्ज देताना त्यांनी सांगितलं की 1/4 रक्कम म्हणजे 25% रक्कम तुम्ही भरायची। त्या रकमेसाठी नात्यागोत्यात सगळीकडे फिरलो। नात्यागोत्यात खूप पैसे होते लोकांकडे। त्यांना सांगितलं मला उसने पैसे द्या, मी फुलांचे पैसे आले की तुम्हाला देतो।
ते म्हणले असं कुठं होतं का, 10 गुंठ्यात कुठे शेती होते का, 10 गुंठ्यात पैसे मिळतील का, आमचे 100 एकर आहे, आम्हाला कधी 10 लाख नाही मिळालं, तू 10 गुंठ्यात करायला लागला, तू वडिलांना बुडवणारच आहे म्हणले. उलट निगेटिव्ह सांगायला लागले लोक. म्हणजे मी गेलो, मदत करायची तर भावना कोणाची नव्हतीच. शेवटी आई म्हणली आपल्या घरात दागिने तुझ्या लग्नात मिळाले थोडेसे ते मोड. त्यांना असं वाटलं त्याच्यात पैसे येतील खूप मोठे. मग नवीन लग्न झालेलं होतं त्याच्यामुळे थोडेसे दागिने घरात होते ते मोडले. त्याचे 35,000 रुपये आले आणि बँकेत सांगितलं की बाबा 2 लाख तर नाही पण 35,000 माझ्याकडे जमा आहेत. मग मॅनेजरने सांगितलं ठीक आहे माऊली आपण काहीतरी करू. मॅनेजर खूप पॉझिटिव्ह थिंकिंगचा होता. तुम्हाला जर माणूस चांगला मिळाला बँकेतला तर काम होणार. मॅनेजर ॲग्रिकल्चरचं ऑफिसर होते ते नव्हते पॉझिटिव्ह, ते निगेटिव्ह होते. पण कॉमर्समध्ये शिकलेला साधा मॅनेजर सोलापूरचे होते ते फार पॉझिटिव्ह होते आणि त्यांच्या पॉझिटिव्हपणामुळं आज आम्ही कोट्यवधीचा टर्नओव्हर करू शकलो. मग त्यांनी मला 10 लाखाचं कर्ज द्यायचं. ठीक आहे म्हणले देतो मी, आणि 2 लाख रुपये तुझ्याकडे भरायला नाही तर 35,000 तू भरलेत, बाकीचं तुझ्याकडे माती स्वतःची आहे, तिथं पाण्याची टाकी होती, त्याचं बिल आण कन्स्ट्रक्शनवाल्याकडून. म्हणजे बिल तू 2 लाख खर्च केला आहे असं ऑलरेडी दाखवू आणि 10 लाख रुपये आम्ही तुला देतो. झालं. म्हणजे एक पॉझिटिव्ह थिंकिंगची ठिणगी उडाली आणि त्याच्यामुळं माझा न होणारा प्रोजेक्ट पण त्या सगळ्या सिस्टममध्ये बसला आणि ते काम झालं. पण मी सातत्य अजिबात त्यांना सोडत नव्हतो. साहेबांनी सांगितलं थोड्या वेळाने तर मी दिवसभर बसून राहायचो बँकेच्या बाहेर, पण थोड्या वेळाने जायचोच. कारण मलाही त्याच्यामध्ये करिअर करायचं होतं. माझं लग्न झालेलं होतं, मी नोकरी सोडलेली होती, सगळ्या समस्या जबाबदाऱ्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याविषयी निगेटिव्ह आणि सगळ्या यंत्रणा होत्या. याच्यातून बाहेर पडून 10 गुंठ्याचं कर्ज झालं. त्याच्यामध्ये कार्नेशन फुलांची लागवड केली. लागवड करताना केल्यापासून नवरा बायको आई वडील घरातले सगळे काम करायला लागलो आणि हे काम करताना खूप चांगलं काळजीपूर्वक काम करायला लागलो. क्वालिटी खूप एक छान चांगल्या प्रतीची आली फुलांची, कार्नेशनची. वडील निगेटिव्ह होते कारण 10 लाखाचं कर्ज घेतानाच त्यांची जमीन मॉर्गेज ठेवलेली होती, त्यामुळे ते नाराज होते. त्यांना वाटलं जमिनीचा लिलाव होईल, पण तरी फुलं जशी यायला लागली तसे वडील पण खुश व्हायला लागले. वडिलांनी पहिली 5 फुलं मंदिरात जाऊन ठेवली. तेव्हा गावाला कळलं की इथं फुलशेती. गावाला वाटलं मंगल कार्यालय लग्नाचं. पॉलीहाऊसमध्ये फुलं होती, गावाकडे कळतच नाही. आपल्याकडे सगळी बुद्धिभ्रष्ट माणसं आहे ना, यांना मंगल कार्यालय, दारूचे अड्डे, पुढाऱ्यांच्या चाळी हे म्हणजे फार भव्य वाटतं. युवा नेता, रोज 25 पोरांना दारू पाजणारा युवा नेता, हे सगळं लोकांना आवडतं. आपलं दुर्दैव आहे चालत आणि त्याच्यामुळं फक्त शेतकरी गरीब या सगळ्या यंत्रणेमध्ये. आत्ता तर आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी विक्रीचं प्रमाण वाढलं आहे. वेस्टनी लोक खूप मोठ्या प्रमाणात, तरुण लोक खूप खराब होत आहेत, तरुण पिढी. या सगळ्यांना आदर्श द्यायचा असेल तर भारतामध्ये खूप चांगले शेतकरी तयार होणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांना अध्यात्म आणि शेती याची जोड एकत्र द्यायची. अध्यात्म संस्कार करल आणि शेती पैसे मिळवून देईल. अशा दोन्ही गोष्टीचं संगनमत करून आपल्याला शेती करायची. आम्ही अभिनव फार्मर्स क्लबच्या आता 2.5 लाख शेतकरी माळकरी आहेत सगळे. म्हणजे सगळ्यांच्या गळ्यात माळ आहे आमच्या. माळ याच्यासाठी घातली तर निर्व्यसनी जर राहिला तर त्याला लग्नाला मुलगी मिळेल, त्याचे पैसे वाचतील, शरीर सुदृढ राहील आणि तो अनेकांना सुदृढ करायचं काम करेल. हा त्यातला उद्देश आहे. बाकी काही उद्देश नाही, कुठली बंधुगिरी किंवा रोज मंदिरात जाऊन बसणं असं काहीच नाही. शेती हेच मंदिर आहे आमचं, गाई हेच देव आहे त्यातले. अशा पद्धतीचं काम त्याच्यामधून. मग फुलांची शेतीमध्ये फुलं सुरू झाली. आता फुलं सुरू व्हायच्या 2 महिने आधी मी मार्केटिंग सुरू केलं. मार्केटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती या निमित्ताने, यंग जनरेशनच्या तरुण शेतकऱ्यांना, पहिलं मार्केटिंग शोधा. विक्री महत्त्वाची. शेतीतली लागवड होणार आहे. सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी या 3 गोष्टी आपल्या देशात फुकट आहे. या असले की शेती करता येते. खताचा आणि शेतीचा काही संबंध नाही आहे, हे आधी डोक्यात ठेवा. खतं लागतात कशाला तर साईज वाढवायला, त्याचा शेप सुधारायला, चकाकी दिसायला, याच्यासाठी आपल्याला खतं लागतात. त्याच्यामुळं मी त्याच्यावरती पुढं सांगणारच आहे. म्हणून 10 गुंठ्यामध्ये फुलांची शेती सुरू झाली. मार्केट मुंबई आणि पुण्याचं शोधलं तर खूप फुलं जायची, रेट पडायचे. मग दिल्लीला कोणीतरी मला सांगितलं की दिल्लीला, नवी दिल्लीमध्ये पहाडगंजचा जो एरिया आहे हनुमान मार्केट, त्या मार्केटमध्ये फुलांचे भाव खूप चांगले असतात. कारण दिल्लीमध्ये मोठमोठ्या फंक्शनसाठी हिरो हिरोईन पुढारी अशा मोठ्या फंक्शनला ती फुलं वापरतात, त्याच्यामुळे त्याच्यात पैसे मिळतात चांगले. आणि मग त्या दृष्टीने मी दिल्लीला रवी अडवाणी म्हणून मला एक जणांनी व्हिजिटिंग कार्ड दिलं. त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं माझ्याकडे अशी अशी फुलं आहे. ते म्हणले काही हरकत नाही, तुम्ही रेल्वेने फुलं पाठवून द्या. पुण्यामधनं झेलम जाते 5:30 वाजता. त्या झेलमनी फुलाचा पहिला बॉक्स छान तोडणी केली, त्याचे 20-20 फुलांचे बंच बांधले आणि तो पाठवला. तिकडे गेला तो 30-36 तासाने पोचला रेल्वेने. पोचल्यानंतर त्यांनी तो बॉक्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की 1 नंबरची क्वालिटी आहे, लागल्यास तुम्हाला ॲडव्हान्स देऊ पण फुलं कोणाला विकू नका. शेतमालाला ॲडव्हान्स देणारी यंत्रणा पहिल्यांदा ऐकली होती. त्याच्या आधी 50 वर्षात 75 वर्षात शेतकऱ्याला ॲडव्हान्स देणारी यंत्रणा कुठं मी तरी ऐकली नव्हती. पण ते पहिल्यांदा ऐकल्यावर असं लक्षात आलं की काहीतरी आपण वेगळं करतो आहे.
वेगळं केलं तरच पैसे मिळणारे, सगळे करतात ते करायचं नाही, सगळे तोट्यात मग आपणही तोट्यात जाणार. नेहमी वेगळं करायचा विचार सगळ्यांनी करायचा. फक्त वेगळं करताना प्रोडक्शन कॉस्ट कमी असल्या पाहिजे आणि बाजारातली किंमत चांगली असली पाहिजे, एवढंच काळजी घ्यायची. मग त्या पद्धतीने फुलांचा तोडा गेला. त्यांनी 10,000 रुपये ॲडव्हान्स पण टाकले आणि मग घरातल्यांना मी ते दाखवलं ॲडव्हान्स. आई वडील बायको सगळे खुश झाले आणि सगळ्यांना वाटलं एवढं कष्ट केलं आपण, आपली जमिनीचा लिलाव होणार होता, पण नक्की काहीतरी चांगलं होईल यातून. आणि बघता बघता वर्षभर रोज काम करायला लागलो. सकाळी 7 वाजता दिवस चालू व्हायला लागला. रात्री 7 वाजेपर्यंत सगळे घरातले काम करायचो खूप छान पद्धतीने, हसत खेळत. कुणी मजूर नव्हता, कारण मजूर ठेवला तर शेती तोट्यात जाते. त्यामुळे स्वतः काम केलं तर शेती तोट्यात जात नाही, हे लक्षात आलं त्याच्यातून. कारण मजूर पैशापुरतं काम करतो, दिवस भरायचं काम करतो आणि आपण बाकी जे पैसे टाकलेत ते वसूल करायचं आणि लोकांना काहीतरी चांगलं देण्यासाठी काम करतो. हा फरक आहे मालकाचा आणि मजुराचा, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. मग त्या पद्धतीने सगळ्यांना सांगितल्यानंतर बघता बघता बँकेतून फोन आला की तुमचं अख्खे 10 लाख रुपयाचं कर्ज 14 महिन्यात फिटलं. मग तर काय घरात दिवाळीच साजरी झाल्यासारखं झालं, कारण सगळ्यांच्या डोक्यात शंका होत्या की 10 एकरची जमिनीचा लिलाव होणार आता त्याचं. कारण माझ्या वडिलांनी विहिरीसाठी 20,000 रुपयाचं कर्ज घेतलं होतं. 20 वर्षात त्याचे 1,04,000 झाले. त्याच्यासाठी 5 एकर जमीन विकावी लागली आणि ते फेडावं लागलं. कारण त्यांनी कर्ज विहिरीसाठी घेतलं आणि त्या विहिरीला पाणीच नव्हतं लागलं. त्याच्यामुळं कर्ज घेतलं आणि टाकलं पण वसूल काहीच नव्हतं. त्याच्यामुळं तिथं अडचण होती. मी बाकी रोज पैसे गॅरंटेड मिळणार आणि त्या आलेल्या पैशातूनच मला बँकेचा हप्ता फेडायचा आहे, या दृष्टीने अभ्यास केलेला होता. परिपूर्ण अभ्यास करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. कारण 5 लाख 10 लाख ह्या मोठ्या गुंतवणुकी आहेत. 5-10 हजार छोटी गुंतवणूक आहे, ती गेली तरी चालते, पण करिअरचा उद्देश होता त्याच्यामध्ये. मग त्या पद्धतीने 10 गुंठ्याचं 10 लाख रुपयाचं कर्ज बँकेने सांगितलं फिटलं तुमचं. खूप खुश झालो. मग आमची माती आमची माणसंमध्ये माझी स्टोरी दाखवली. मला बँकेने बेंगलोरला त्यांच्या ऑफिसला बोलून आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार दिला. आणि मग बाकी डोक्यात एक हवाच घुसली की शेती जर मार्केटिंग चांगलं केलं तर 100% पैसे, याला व्यवसाय म्हणून तुम्ही मी समजलं त्याच्यामध्ये पैसे, कारण ती नस सापडली. आणि मग सुरुवात झाली. माझं बघून या परिसरामध्ये गोटवडे, रिहे, मारुंजी, इंजवडीमध्ये 5 पॉली हाऊस उभी राहिली. त्यांचंही कर्ज 2 वर्षात फिटलं. मला कर्ज मिळायला 8-9 महिने लागले होतं. त्यांना 8 दिवसात कर्ज दिलं बँकेने, कारण बँकेकडे आरसा तयार होता. माझं सगळं स्टेटमेंट तयार होतं. जे काही पैसे आज पण येतात ते सगळे बँकेच्या अकाउंटवर येतात. बँकेला समजतं की एका एकरातून हा माणूस किती पैसे कमवतो. त्याच्यामुळे बँकेत पैसे आलं पाहिजे. आपल्या हातात पैसे आलं तर बँकेलाही कळत नाही नक्की काय चाललं आहे आणि आपल्यालाही कळत नाही. त्या पद्धतीने ही सगळी यंत्रणा सुरू झाली आणि चांगले पैसे यायला लागले. 5 लोकांचं फिटलं. मग 10-11 लोक झालो आम्ही. त्यांची पॉली हाऊस उभी केली, त्यांचे पैसे फिटले. खूप चांगल्या पद्धतीने तो मूवमेंट चालू झाली. तर चळवळ सुरू झाली. आमच्याकडे मुळशी पॅटर्न एक वेगळा आहे, गुंडांचा, दहशतीचा, हप्त्याचा, आणि तो एक वेगळा मुळशी पॅटर्न होता त्यावेळेस. कारण शेतीतून चांगले पैसे मिळतात आणि तरुण खराब झालेली पोरं चांगल्या मार्गाकडे वळतात. वेगळं होतं. हे वडाप बिडाप चालवणारी, दारू गुटखा खाणारी सगळी पोरं आमच्याबरोबर शेतीत होती आणि इतकी चांगली वागायला लागली. कितीतरी जणांनी माळा घातल्या माझ्या हाताने. परिवर्तन होत होतं या सगळ्या सिस्टममध्ये. पैसे येत होते आणि परिवर्तन होत होतं. एका बाजूला पैसे येऊन खराब होणारी पिढी सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला थोडेच पैसे येत होते पण कष्टाचे येत होते, म्हणून परिवर्तन होणारी, संप्रदायाकडे वळणारी पिढी तयार होत होती या सगळ्या यंत्रणेमध्ये. हे दोन्ही फरक आम्ही 25 वर्षापूर्वीच पाहिले. आणि मग बघता बघता मी रोज सगळ्यांकडे जायला लागलो. याच्याकडे जा त्याच्याकडे जा. मला घ्यायला गाडी यायची, फुकट घेऊन जायची दिवसभर. सकाळी 6ला न्यायची, रात्री 8ला सोडायची. कुणी जेवण पण विचारत नव्हतं. आणि मग मी जायचो. मलाही वाटलं मोठा नेता झालो. ती हवा डोक्यात घुसली आणि मग माझ्या फुलांची क्वालिटी खराब झाली. माझाच हप्ता बँकेत जाईना. बँकेवाल्यांनी फोन केला, काय करतोय तू? म्हणलो साहेब रोज बाहेर असतोय. कशासाठी बाहेर जातो? म्हणलं लोकांना करून द्यायचं ना. म्हणले लोकांना करून देताना तुझी परिस्थिती सांभाळ. तू श्रीमंत राहिला तर पुढचे श्रीमंत होतील. तू भिकारी असला तर तू दुसऱ्याला मदत करू शकत नाही, डोक्यात ठेव. आणि मग मला त्यांनी सांगितलं की पैसे सांगायचे लोकांना. मला घेऊन जा, मला 500 रुपये द्या. फुकट नाही करायचं, फुकट केलेलं किंमत नाही. हो ना, मी म्हणलं मी रोज फुकट जायचो, कोणीच काही करत नव्हतं. आणि मग मी 500 रुपये सांगितलं, बाकी सगळे फुकटे बंद झाले. मग म्हणलेले पैसेच खाल्लं त्यांनी सरकारी इकडून तिकडून. आता सरकार काय कुणाला फुकट देतं का? सरकार खातं का देतं हे ठरवावं लागेल. सरकार खातं काही देत नसतं. बऱ्याच लोकांना वाटलं यांनी लय पैसे खाल्ले, लय मोठ्या प्रमाणावरती, असं लोकांच्या नजरा असतात. आणि मग त्या सगळ्या यंत्रणेमध्ये अभिनव फार्मर्स क्लब नावाचा 11 लोकांचा ग्रुप केला. नाबार्डमध्ये जाऊन नाबार्डने त्याला मदत केली. ग्रुप केल्यावर मी जबाबदाऱ्या दिल्या. 2 लोकांनी मार्केटिंग सांभाळायचं, 2 लोकांनी ग्रोईंग सांभाळायचं, 2 लोकांनी खतं औषधं विकत घ्यायची 25-30% कमी किमतीत, आणि 2 लोकांनी सबसिडी आणि बँकेची लोन बघायची. अशी 10 लोकांवर जबाबदारी दिल्यामुळं काम वाढलं. बघा, एकट्याने जबाबदारी केली तर काम थांबतं. सगळ्यांवर जबाबदारी दिल्यावर सगळ्यांना कळलं की आपणही थोडं थोडं काम करू. आणि जबाबदारी देणाऱ्याला सांगितलं 2 तास ग्रुपसाठी द्यायचं, बाकी
8-10 तास तुझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी. हे सगळं करायला लागल्यानंतर ग्रुपमध्ये खूप छान काम चालू झालं. 305 लोक झालो आम्ही. 305 लोक झाल्यावरती सगळेजणं ज्यांना वर्षाला 10-12 हजार रुपये मिळत नव्हतं, आता आम्ही 5-6 लाख रुपये वर्षाला कमवायला लागलो. मग एकाच दिवशी मारुती 800 घेतले 305. तेव्हा मारुती 800 गाडी म्हणजे जरा फेमस होती. किती दिवस सायकलवर जायचं म्हणलो, किती दिवस टू व्हीलरवर जायचं. टू व्हीलरवर तो बॉक्स ठेवला तसा लपायचा आणि फुलं खराब व्हायची रेल्वे स्टेशनपर्यंत जायचं. मग कार आल्या, मुलांना चांगलं शिक्षण दिलं, मग घरं बांधली आम्ही अशी. म्हणजे मग सगळ्यांच्या लक्षात यायला की 10-10, 20-20 गुंठ्यावर लोक शेती करतात आणि खूप चांगलं जीवन जगतात. हे IT पार्क आत्ता आले. आता लोक फार मोठ्या इमारती बांधतात. IT पार्क नव्हतं तेव्हापासून कार आहे आमच्याकडे. आमच्या कार बघायला लोक यायची. एखाद्या लग्नाला जर आम्ही गेलो 50 सिरियल नंबरच्या गाड्या असल्या तर नवरदेव नवरीपेक्षा कार बघायला गर्दी व्हायची. हे कोणाला माहिती नाही या लोकांना. हे सगळं कष्टाच्या जीवावर होतं. काही नव्हतं याच्यात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचो आणि मार्केटिंग चांगलं करायचो. मग फुलांमध्ये खूप चांगलं चाललं. आमचा मोठा ग्रुप झाला. TV वर कार्यक्रम यायला लागलं. तुमच्या या आत्ता या मीडियाद्वारे मी तुमच्यासमोर पोचतो आहे. असल्या मीडियाने खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला. कारण प्लॅटफॉर्म जर मिळाला नसता तर कदाचित आम्हाला मार्केटिंग मिळालं नसतं. त्याच्यामुळे मीडिया आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगली यंत्रणा आहे, चांगल्या पद्धतीची. ही पोरं स्वतःच्या खिशातलं पैसे घालून आपल्या सगळ्यांना हिरो करायचं काम करतात. हे यांचं मी अभिनंदन करतो या समोरच्या दोन्ही मंडळींचं ज्यांनी मुलाखत घेतली. त्याच्यामुळे 100% मीडिया चांगल्या पद्धतीचं काम करणारी पण यंत्रणा आहे. एका बाजूला मीडियाबद्दल अनेक चर्चा आपण ऐकतो, पण एका बाजूला चांगल्या चर्चा पण होणं गरजेचं आहे, ज्यांच्या जीवावरती आपण मोठ्या प्रमाणावरती पैसे कमावतो. कारण आपल्याला हिरो बनवलं. कारण आपल्याकडे पैसे नाही आहे मीडियावाल्यांना द्यायला. हे फुकट करतात आपली जाहिरात. त्याच्यामुळे या सगळ्या सिस्टममध्ये यांचा रोल पण फार मोठा आहे हे लक्षात आलं त्या काळामध्ये. आणि अनेक लोक यायला लागली. सगळ्यांनी फुलांची शेती सुरू केली आणि सगळे दिल्लीला पाठवायला लागले. फुलांचे भाव पडले. का भाव पडले? डिमांड आणि सप्लाय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं डिमांड 2 लाखच फुलांची होती. 20 लाख फुलं महाराष्ट्रातून जायला लागली दिल्लीला आमची स्टोरी ऐकून. कारण लई पैसे मिळतात म्हटलं की आपल्याकडे मेंढरासारखा कार्यक्रम असतो. मध्ये तुम्ही पाहिलं असेल टोमॅटो 200 रुपये किलोनी गेली. एवढी टोमॅटो झाली त्याच्यानंतर 1.5 महिन्यात 50 पैसे किलोनी टोमॅटो होती. कारण सगळ्यांनी टोमॅटोत लावली. इतकं येडा कार्यक्रम आहेत. 200 रुपये याच्यासाठी टोमॅटो गेला. सगळ्यांचे प्लॉट खराब झाले अवकाळी पावसामुळे. 2-3 लोकांचे प्लॉट टिकले म्हणून त्यांचे एवढे पैसे झाले. पण बाकीची लोकं झोपली या सगळ्या सिस्टममध्ये. आपल्याला वर्षभर सातत्याने पैसे मिळाले पाहिजे. जुगार नाही खेळायचा आपल्याला. जुगार खेळतोयचे 77 वर्ष शेतकरी. हा जुगार नव्हता. आम्हाला सिस्टमली काम करायचं होतं की इंडस्ट्री म्हणून चालवायची होती जी सस्टेनेबल इंडस्ट्री असेल. आणि मग फुलांच्या शेतीमध्ये ग्रुपमध्ये चर्चा झाली. ग्रुप फुटायला लागले. काय म्हणले कार घ्यायला सांगितले आणि बघा आता कारला पेट्रोल टाकायला पैसे नाही. कारण फुलांचं भाव 2.5 रुपये फुलांना खर्च आणि 80 पैसे मिळायला लागले फक्त. कारण डिमांड तेवढीच होती, सप्लाय वाढलं, आपोआप रेट पडले. मग आम्ही इंग्लिश भाजीपाल्याकडे वळायचा निर्णय घेतला. त्या काळात आमचा ग्रुप फुटला सगळा. 23 लोक राहिलो आम्ही 305 लोकांचं. आणि 23 लोकांनी मग भाजीपाला सुरू करून मॉलला इंग्लिश भाजीपाला द्यायला सुरुवात केली. ब्रोकोली, चायनीज कॅबेज, सेलरी, पार्सली, जुकेनी. त्यातून चांगले पैसे मिळायला लागले. इंग्लिश भाजीपाला पण स्टोरी यायला लागली पेपरला, मीडियाला. परत लोकांनी इंग्लिश भाजीपाला वाढवला. तिथंच विकायला लागली, त्याचे भाव पडले. मग बाकी आम्ही ठरवलं आता आपण जगात माणसं जिवंत आहे तोपर्यंत आपण श्रीमंत राहील असा बिझनेस करायचा. आणि तो म्हणजे एकात्मिक सेंद्रिय शेती आणि थेट विक्री. त्याच्यामध्ये आता सध्या आम्ही भारतभर 2-2.5 लाख शेतकरी काम करतो आहे. भाज्या, धान्य, दूध आणि फळं याचं उत्पादन घेतो अतिशय सुंदर पद्धतीने. फक्त गाईच्या शेणगोमूत्रावरती. एक गाई सांभाळतो. बायोगॅस आहे, हायड्रोपोनिकचा चारा आहे, एक छोटासा पॉवर टिलर आहे. त्यांनी या शेतीत काम करतो. आणि रोज 30 किलो भाज्या साधारण 40 रुपयाप्रमाणे त्याचे 1200 रुपये मिळतात. इंग्लिश भाजीपाला 1000 रुपयाचा 10 गुंठ्यामध्ये काढतो. ते 1000-2200 रुपये झाले. आणि गाईचं दूध 500 ते 1000 रुपयाचं विकतो. सहज 2-3 हजार रुपये रोज मिळतात एका एकरामधून. आणि त्याच्यामध्ये नवरा बायको सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास काम करतो. याच्या जीवावरती वर्षाला 10-12 लाख रुपये कमावतो. सगळ्यांकडे कार आहेत, बंगले आहेत, 5-10 लाख रुपयाचा बँक बॅलन्स आहे. नवरा बायको आम्ही काम करतो. आम्हाला कुठं नोकऱ्या शोधायची गरज नाही. सगळ्यांची मुलं आता इंजिनियर झालेत. एकही मुलगा 1.5 लाख इंजिनियर आहेत आमच्याकडे. एकही मुलगा नोकरी करत नाही. सगळे शेती करतात. मुलं आता छोटे छोटे पॉवर टिलर बनवायला लागलेत. हायड्रोपोनिकचं युनिट, बायोगॅसची युनिट, ऑटोमेशन. या सगळ्यांमधून मुलंही महिन्याकाठी लाख रुपये कमवायला लागले. कुठे इंजिनियर कामाला गेला तर 15,000 पगार आहे. आमचा इंजिनियर शेतावरच काम करतो 1-2 तास आणि लाख रुपये महिन्याचे कमवतो. काय लागतं याला? करिअर शेतीत. आणि कोण म्हणतं अशा मुलांना मुली मिळणार नाही? आमच्या 1.5 लाख इंजिनियरला लागेल तेवढ्या मुलींचे बायोडाटा येत आहेत. लग्नही जमलेत बऱ्याच पोरांची. 100% प्रॉफिटेबल फार्मिंग करणारा सुशिक्षित मुलाला मुली द्यायला तयार आहेत.
जो 15 एकर शेती करतो येडा आणि तो तोट्यातली शेती करतो त्याला कोणी मुलगी देणार नाही, हे डोक्यात ठेवा. कोणत्या मुलाला मुली देत नाही ह्याचा विचार करा. हा रोज दारू पिऊन पडतो, कुठंतरी भाडं येतं आणि त्याच्या जीवावरती पडतो, त्याला देईल का मुली कोणी? स्वतःचं अस्तित्व काय? तुमच्याकडे भाड्याचे पैसे यायला नको आहे लोकांना, तर तू स्वतः काय कमावतो याची किंमत आहे. आणि तो मुलगा निर्व्यसनी आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. सगळे शेतकरी म्हणतात शेतकऱ्याच्या मुलाला मुली देत नाही. अरे गाढ हो, तो काहीच कमवत नाही, त्याला कशी मुलगी देईल कोणी? जर चांगले पैसे कमवले, कारमध्ये फिरला, त्याचा स्वतःचा बंगला आहे, लाख रुपये शेतीत काम करून कमवतो आहे, करू दे ना शेतात काम. बिघडलं काय? शेतातलं काम चुकीचं नाही. लोकांना लबाडी बोलून काहीतरी इस्टेट एजन्सी असं सांगून लोक पैसे कमवतात, ते चालतं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या यंत्रणेमध्ये आता थोडंसं आपल्याला वेगळं काम करता येईल का, तो विचार करायचा. त्याच्यामुळं या सगळ्या यंत्रणेमध्ये 100% आपण चांगली मुलं घडवतो आहे. मुली सगळ्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झाल्यात. ॲपचा वापर करून सगळा भाजीपाला स्वतः टेम्पो चालवून विकायचं काम करतात. 3,500 मुली आता आमच्याकडे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झाल्यात अभिनव फार्मर्स क्लबच्या शेतकऱ्यांच्या. आणि सगळ्या ठिकाणी पुणे मुंबईमध्ये तर सगळ्यात जोरात काम चालू आहे विक्रीचं. आम्हाला द्यायलाच मटेरियल नाही आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, बुलढाणा, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, या सगळ्या, रत्नागिरी, इकडं पालघर, या सगळ्या परिसरांमध्ये अभिनव फार्मर्स क्लबचे छोटे छोटे शेतकऱ्यांचे ग्रुप तयार केलेत. हे ग्रुप शेतीत करतात आणि महिला बचत गटाच्या महिला त्यांचा शेतमाल पॅक हाऊसला आणतात. आठवड्यातून 2दा तो स्वच्छ करतात, पॅकिंग ग्रेडिंग करतात. आणि ॲपवरती ज्या ऑर्डर आल्यात, अभिनव कार्ट नावाचा ॲप आहे, त्या ॲपवरती घरपोच डिलिव्हरी देतात. मधला दलाल निघून गेला. आम्ही भाजी बाजारात 20 रुपयाने विकत होतो, तीच भाजी हातगाडीवाला येऊन आम्हाला 20 रुपये पावने विकत होता, म्हणजे 80 रुपयांनी. त्याच्याऐवजी आम्ही पण 80ने विकायला लागलो ऑर्गॅनिक भाजी, आणि सगळे शेतकरी श्रीमंत झाले. कारण मधला दलाल निघला आहे. दलाल प्रॉफिट कमवत होता, ते प्रॉफिट आता शेतकरी आणि महिला बचत गटांमध्ये आले, टेम्पो ड्रायव्हरला आले. आता आम्ही मोठ्या प्रमाणावरती बॅटरीवरच्या गाड्या घेतो आहे. म्हणजे 1000 टेम्पो आता आम्ही बुक करतो आहे या पुणे आणि मुंबईच्या परिसरामध्ये. सांगली, सातारा, कोल्हापूरला 400-500 टेम्पो लागतात. बुलढाणा ते अमरावती परिसरामध्ये 200-250 टेम्पोच लागतात. आम्ही 4 व्हीलर बॅटरीवरचे टेम्पो शोधतो आहे. कोणाच्याही माध्यमातून आम्हाला ते मिळाले की आम्ही ते कमीत कमी किंमत करून एकदम ते घ्यायचा विचार करू. कारण आता गाड्या असल्या पाहिजे, प्रदूषण कमी होणाऱ्या, पेट्रोलचा खर्च कमी होणाऱ्या, म्हणजे शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत डिलिव्हरी देणं परवडलं पाहिजे. होम डिलिव्हरी हे सगळ्यात मोठं काम या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्र येऊन करतो आहे. ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणीवर मी बोललो, त्या अडचणीवरती एकत्र शेतकऱ्याचा गट आम्ही बसून मात करून जातो. अडचण आली म्हणून थांबायचं नाही आपल्याला, तर अडचण आली म्हणून एकत्र विचार विनिमय करून आपल्याला पुढं जाता येईल का. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आत्ता कलेक्टर, कमिशनर, सगळे सरकारी अधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर हा सगळ्यात मोठा ग्राहक. आता आपण सगळ्यांनी मार्केटिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करायचं. तर मार्केटिंगसाठी सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स लोक आपल्याला मदत करायला तयार आहेत. वकील आहे, इंजिनियर्स आहेत, ह्या सगळ्या प्रायव्हेट नोकऱ्या करणारे, तहसीलदार आहेत, BDOज आहेत, जिल्हाधिकारी आहेत, हे सगळे सरकारी अधिकारी आपला शेतमाल विकत घ्यायला तयार आहेत. आणि सिस्टमॅटिक पद्धतीने हे आपला शेतमाल विकत घेतील, त्याला चांगला भावही देतील. आपण यांना घरपोच बास्केट द्यायची व्यवस्था करू, ॲपद्वारे बास्केट. सगळ्यात महत्त्वाची समस्या आपली मार्केटिंगची, ती मार्केटिंगची समस्या सुटून जाईल. एका शेतकऱ्याला 10-20 ग्राहक पाहिजे. आपल्या आजूबाजूला असलेली ही सगळी नोकरी करणारी मंडळी, डॉक्टर्स, वकील, ही लोकं जर असली आपल्याला, तर आपलं कायमचं काम झालं. आठवड्यातलं 2 दिवस विक्री करायची आणि 5 दिवस शेतात काम करायचे. एकदा ग्रुप झाला की मग महिला बचत गटाच्या महिलांकडे ते पॅकिंग ग्रेडिंगचं काम द्यायचं आणि आपण शेतात काम करायचं. 2 जबाबदाऱ्या दोघांनी सांभाळायच्या. जे काही प्रॉफिट येईल दोघांनी वाटून घ्यायचं. महिलेला तिचं प्रॉफिट द्यायचं, पुरुषांनी आपलं घ्यायचं. त्याच्यामुळे सगळेच लोक श्रीमंत होतील. इथं अभिनव फार्मर्स क्लब हा एकटा ग्रुप श्रीमंत होणार नाही. आमच्या ग्रुपकडे काहीच पैसे नाही, पण ग्रुपचे सगळे शेतकरी श्रीमंत आहे, कारण त्यांच्याकडे सगळ्या सुविधा आहेत. आणि जास्तीत जास्त आपल्या तरुण मुलांना याच्यामध्ये आणा. मुलांचं करिअर नोकरी काय, ज्याच्याकडे शेती आहे त्याने अजिबात नोकऱ्या करायच्या नाही. कारण जगात माणसं जिवंत आहे तोपर्यंत फक्त शेती व्यवसाय चालणार आहे. त्यामुळे तुमच्या मुलांचं करिअर शेतीत करा. सुंदर पद्धतीने आईवडिलांसोबत मुलं राहतील, त्यांच्यावर संस्कार करा, पैसेही कमावतील आणि आनंदात आणि हसत खेळत जीवन जगता येईल. या पद्धतीची शेती मित्रांनो आपल्याला करायची. घाबरू नका. विक्रीमध्ये खूप लोकांना जशी आपल्याला गरज आहे विकायची, तशी खाणाऱ्याला पण गरज आहे खाण्याची. ती लोकं वाट बघतात. फक्त विषमुक्त अन्न पिकवायचं. देशी गाईच्या शेणगोमूत्रावरती, बायोगॅसवरती, हायड्रोपोनिकचा चारा कंपल्सरी, या गोष्टी करायच्यात. यातून खूप उत्पादन खर्च कमी होतात. आणि एकदा उत्पादन खर्च कमी झाला तर कमीत कमी किमतीत आपण ग्राहकांना चांगलं विषमुक्त अन्न खायला घालू शकतो. एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. धन्यवाद.